पुढला आकडा बघा बाळांनो, अगदी व्यवस्थित फॅक्टरायझेशनच आहे बाळांनो. प्रश्न कोणता आहे बघा, एक्स स्क्वेअर सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन सोडवायचं आहे. 4 आणि 5 नंबरचं गणित. आता हे इक्वेशन लिहून घेतले एका बाजूला. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3, तर पक्षांतर केलं एक्स स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल टू 0. आता इथं फॉर्म्युला कोणता येणार बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, एकदा अधिक एकदा वजा ए प्लस बी मायनस बी. काय करायचं, यांचं स्क्वेअर रूट झाकलं, याचं स्क्वेअर रूट दोन्ही ठिकाणी घ्या, याचं स्क्वेअर रूट दोन्ही ठिकाणी ठेवा, एकदा अधिक एकदा वजा. मग वजा अलीकडं पलीकडं अधिक दिलं तरी सुद्धा चालेल. त्या पद्धतीनं याचं स्क्वेअर रूट 2 कंस, याचं स्क्वेअर रूट मध्ये 3 येणार बाळांनो. एकदा प्लस एकदा मायनस, मग एक्स प्लस रूट 3 इज इक्वल टू 0. और सरळ हे गणित माग सोडून देतो बाळांनो. आता बघा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3, एक्स स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल टू 0. पक्षांतर केलं, बरोबर चिन्हाच्या पलीकडे अधिक होतं त्याला अलीकडे आणलं वजा, याचं स्क्वेअर रूट, याचं स्क्वेअर रूट, 2 कंस टाका, एक्स रूट 3, एकदा अधिक एकदा वजा बरोबर 0. मग एक्स प्लस रूट 3 इज इक्वल टू 0, याच्या बरोबर 0 घेतला, और एक्स मायनस रूट 3 इज इक्वल टू 0. पक्षांतर केलं, एक्स इज इक्वल टू मायनस रूट 3 आणि एक्स इज इक्वल टू रूट 3. आन्सर काय देणार, रूट 3 अँड मायनस रूट 3 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे त्या इक्वेशनची ही 2 रूट आहेत. आता 5 नंबरचा प्रश्न, आता हा प्रश्न वेळ खाऊ आहे, व्यवस्थित लक्ष ठेवायचं. 6 रूट 3 एक्स स्क्वेअर प्लस 7 एक्स मायनस पक्षांतर केलं रूट 3 इज इक्वल टू 0. आता काय करूया आपण, पहिल्याचा कोएफिशियंट आणि लास्ट टर्म या दोघांचा गुणाकार एका साईडला घेऊया. 6 रूट 3 इंटू रूट 3 म्हणजे 6 रूट 9, 6 इंटू 3 साहित्रिक 18. आता 18चं फॅक्टर पाडले पाहिजेत आपल्याला. 3 सक्का 18, 3 दूनी 6, बे 1 बे. आता 2 ग्रुप असं तयार करायचं की 7 आलं पाहिजे. बघा 3 त्रिक 9 मिळेल, बे 1 बे, बरोबर. 9 मधून 2 गेलं 7 येऊ शकते. मध्यम पदाचं चिन्ह, आता हे 18ला चिन्ह वजा देऊन ठेवा. हे लास्ट टर्मचे जे साइन आहे ते इकडे द्यायचं, अधिक, आणि अधिक वजाचा गुणाकार, वजा 9 मधून 2 गेलं 7. पहिले टर्म 6 रूट 3 एक्स स्क्वेअर प्लस 9x मायनस 2x मायनस रूट 3 इज इक्वल टू 0. आता बाळांनो आपल्याला इथं जर 2 म्हणजे इथं कॉमन काढला, इथं कॉमन काढला, कॉमन काढल्यानंतर रूट 3 पलीकडच्या बाजूला राहते कंसात, तर इथं सुद्धा इथं रूट 3 राहिलं पाहिजे. मग याचं फॅक्टर कसं पाडायचं आहे बघा, रूट 3 एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू 3
एक्स मायनस 2x मायनस √3 इज इक्वल टू 0. √3 आहे, इथं √3 आलं पाहिजे. 6√3 x² प्लस 3 याला मी स्क्वेअर रूट मध्ये टाकणार आणि त्याचा स्क्वेअर करणार म्हणजे ती संख्या आहे, संख्या बदललेली नाही. आता कॉमन काय निघेल बघा, 3 निघतोय कॉमन बाहेरचा, x कॉमन निघतोय आणि √3 सुद्धा कॉमन निघतोय म्हणजे 3√3 x कॉमन काढला. इथं किती राहिलं 2, इथला √3 कॉमन काढला, √3 कॉमन काढला, x² आहे, x कॉमन काढल्यानंतर x फक्त राहिला प्लस 3 कॉमन काढला, 2 वेळा, 1 वेळा घेतला, 1 वेळा राहिला, x बाहेर गेलेला आहे. कॉमन जर निघत नसेल तर 1 कॉमन निघतो बाळांनो, x मायनस मायनसचा गुणाकार प्लस √3 इज इक्वल टू 0. 2 राहिला बघा इथं, 1 कॉमन काढला, कॉमन नाही निघत म्हणजे 2x, 2 कंस सारखा आले, एका कंसात टाका 2x प्लस √3 आणि बाहेरचे नंबर आहेत ते एका ब्रॅकेट मध्ये टाका इज इक्वल टू 0. याच्या बरोबर 0 घ्या, 2x प्लस √3 इज इक्वल टू 0 और 3√3 x माइनस 1 इज इक्वल टू 0. 2x इज इक्वल टू माइनस √3 आणि x इज इक्वल टू माइनस √3 अपॉन 2. 3√3 x इज इक्वल टू 1 मायनस आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं, प्लस आणि x इज इक्वल टू 1 अपॉन 3√3 न गुणलेलं आहे, जाऊन काय केलं भागलं. आता ही दोन्ही उत्तर आपले आहेत का बघायचं, -3/2 -3/2 अँड 1/3√3 बरोबर उत्तर आलेलं आहे. -√3/2 and 1/3√3 are the roots of the given quadratic equation. स्टेप बाय स्टेप जर तुम्ही परीक्षा लिहिलं तर तुमची मार्क्स जाऊ शकत नाहीत. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहून काढा बाळा.